हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आता आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की मंजिरीला मीराकडे जायचं असतं आणि तिला त्या आजींना बोलवायचं असतं. कारण की अमावस्येच्या दिवशी तिला आजींवर काहीतरी प्रयोग करायचा असतो. तेव्हा मंजिरी मीराच्या खोलीत जाते आणि मीराला बोलते की "हां मीरा, काय करतेस?" तेव्हा मीराला सांगू लागते की "अगं, अनन्याच्या बोलण्यावर लक्ष नको ठेवू हं, ते सगळं मजाकचा भाग होता तो." तेव्हा मीरा बोलते "नाही आईसाहेब, तसं काही नाही आहे." तेव्हा मंजिरी सांगते की "अगं अथर्व असं नाही आहे, मी त्याला ओळखते." तेव्हा मीरा काहीच बोलत नाही, तिला माहिती असतं सगळं काही. तेव्हा मंजिरी बोलते की "बरं मीरा, ऐक ना, आपल्याला जेवणाचा कार्यक्रम ठेवायचा आहे गुरुवारी, तर तुला भेटायला तर तुझ्या गावाकडची आजी नाही का येत, त्यांना बोलवशील?" तेव्हा मीरा थोडी शांत बसते आणि बोलते की "बोलवलं असतं आईसाहेब, पण त्या आजी कुठे माहीत नाही ना." तेव्हा मंजिरी बोलते की "का, त्यांचं घर नाही का कुठे?" तेव्हा मीरा बोलते की "नाही माहिती ना, त्यांना जेव्हा मला वाटतं भेटावंसं तेव्हा त्या एकट्या येतात आणि एकट्याच जातात, काहीच माहीत नाही." तेव्हा मंजिरी बोलते "बरं बरं, असं त्यांच्या नशिबात असेल तर येतील त्या." इकडे अथर्व पोहे खात असतो आणि अनन्याला बोलतो की "थँक्स अनन्या, खूप भूक लागली होती." तेव्हा अनन्या बोलते की "दादा, तर किडाच चावला होता आणि त्यात रात्री झोपेत तू खाजवलं असशील ना, त्यामुळे ते लाल झालं आहे." तेव्हा अथर्व बोलतो की "हो का, हे लॉजिक तुला आधी नाही सुचलं?" तेव्हा अनन्या बोलते "चिल ना दादा, मला फक्त मीरा बहिणीला जेलस करायचं होतं." तेव्हा अथर्व बोलतो "फरकसुद्धा पडलेला नाही आहे तिला, उलट मलाच टोमणे मारत होती की तुम्हाला कोण लव बाईट देणार म्हणून." तेव्हा अनन्याला हसायला येतं. तेव्हा अथर्व बोलतो "हे हसू नको हं, मी जर ठरवलं ना." तेव्हा अनन्या बोलते "काय ठरवलं तर?" तेव्हा अथर्व बोलतो "हे लव बाईट्स वगैरे." तेव्हा अनन्या बोलते की "बस बस बस झालं दादा, या फुशारक्यानं तुझ्याकडनं काहीच होऊ नाही शकत, या फुशारक्यानं माझ्यासमोर तरी ॲटलीस्ट मारू नकोस." तेव्हा अनन्या बोलते "दादा, तू एक रिअलाईज केलं का रे, मीरा वहिनी जलस नाही झालं कारण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप जास्त प्रेम आहे तिचं आणि तिचा विश्वास आहे तुझ्यावर. आणि तुला माहिती आहे आजच्या काळात रिअल प्रेम मिळणं खूप मुश्किल गोष्ट आहे." तेव्हा अनन्या बोलते की "आणि लेट मी टेल मी वन थिंग, तू खूप लकी आहेस आणि मीरा वहिनीचा बायको म्हणून स्वीकार कर." तेव्हा अथर्व अनन्याकडे बघतो की मीरा तिच्या खोलीत अथर्वची बॅग रिकामी करत असते. तो बाहेरून आलेला असतो ना, तिचे गिफ्ट असतं, ते गिफ्ट मीरा बघते आणि खाली ठेवून देते. तेवढं तिकडनं अथर्व येतो आणि अथर्वने ते खाली ठेवलेलं गिफ्ट बघतो. तेव्हा तो मीराला विचारतो की "मीरा, वेदाला कॉल केलास?" तेव्हा मीरा बोलते "हो, आत्ताच कॉल झाला माझा." तेव्हा अथर्व बोलतो "तिला लक्ष द्यायला लाव, काळजी घ्यायला सांग, ती टेंटमध्ये झोपते ना, मग टेंटमध्ये डास वगैरे चावू शकतात आणि डास चावल्यावर काय होतं हे माहितीच आहे ना." तेव्हा मीरा बोलते की "डास, सकाळी तर मुंगी चावले म्हणालात ना." तेव्हा अथर्व बोलतो "हां, म्हणजे मुंगी, डास सेम सेम, काहीही चावू शकतं ना." तेव्हा अथर्व बोलतो "मुद्दा तो आहे ना." तेव्हा मीरा बोलते "ठीक आहे, तिथे सगळे शिक्षक आहेत आणि ते सगळ्यांची काळजी घेतात." तेव्हा मीरा तिचं काम करत असते. तेव्हा अथर्व पुन्हा एक पाऊल पुढे जाऊन मीराशी बोलणार, तेवढ्यात अथर्वचा फोन वाजतो. तेव्हा अथर्व बोलतो की "एक महत्त्वाचा कॉल आहे, तो अटेंड करून आलो मी." तेव्हा अथर्व थांबत मागे सरकत कॉल बघत असतो. तेव्हा मीरा काही बोलत नसते. मीरा अथर्वकडे बघत असते. अथर्व कॉल घेतो आणि तिथून दुसऱ्या रूममध्ये चालला जातो. तेव्हा मीराला हसायला येतं. तेव्हा मीरा हसत हसत बोलत असते की "आता डास म्हणाले, सकाळी मुंगी, उद्या म्हणतील मधमाशी चावली म्हणून." मीराला हसायला येतं. तेवढ्यात तिथे अंबिका येते. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते आणि बोलते "ताई, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आणि तू मला काही सांगूही नको, जा तू." तेव्हा अंबिका बोलते की "मी तुला काही सांगायला नाही आली मीरा, मी तुझ्याशी बोलायला आली की तुला माहिती आहे, माया ना तुझ्याकडे त्या आजी येतात ना तुला भेटायला, त्यांना शोधत होती अगं, आणि संशयास्पद वाटलं म्हणून मी तिच्या मागे मागे गेली, पण ती इकडे तिकडे त्यांना सैरभैर शोधत होती. ती का शोधत होती कळलं नाही मला." तेव्हा मीराला आठवतं की मंजिरीही विचारत असते. तेव्हा मीरा बोलते की "हो, सकाळी तर आई मला म्हणत होत्या." तेव्हा अंबिका बोलते की "आई का म्हणत होत्या?" तेव्हा मीरा बोलते की "त्या म्हणत होत्या काहीतरी दानधर्म करायचं आहे म्हणून, त्या आजींना बोलवशील का?" पण मग आई म्हणत होत्या, पण मायाचा आणि त्या आजींचा काय संबंध? तेव्हा अंबिका बोलते "तेच कळत नाही आहे, आई का विचारत होत्या, पण हे उत्तर आईच देऊ शकतात." तेव्हा अंबिका बोलते की "चल मग आईंना विचारायला जाऊया." तेव्हा मीरा बोलते "हो." तेव्हा अंबिका आणि मीरा मंजिरीकडे चालल्या जातात. इकडे मंजिरी मार्जरीकडे जात असते. ती दरवाजा ओपन करते मागचा आणि बोलते की "मार्जरी, मी येते." तेवढ्यात मीरा आवाज देते "आईसाहेब." तेव्हा मंजिरी थांबते आणि मंजिरी थोडी घाबरते. तेव्हा मंजिरी मूड चेंज करते आणि बोलते की "काय गं, काय झालं?" तेव्हा अंबिका मीराला बोलत असते की "मीरा, आईसाहेबांना स्पष्टच विचार." तेव्हा मंजिरी डायरेक्ट विचारते "काय विचारायचं आहे?"
तेव्हा मंजिरी पटकन शब्द चेंज करते, म्हणजे काही विचारायचं होतं का? तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब तुम्ही त्या माझ्याकडे आजी येतात त्यांना बोलवायचं म्हणत होता ना? तेव्हा मंजिरी बोलते हो मी तुला सकाळीच सांगितलं ना आणि तू मलाच का विचारते? तेव्हा इकडे अंबिका तिला सांगत असते की मीरा आईसाहेबांना स्पष्टच विचार. तेव्हा मीरा बोलते की मला असं कळलं आहे की मायाही त्या आजींना शोधत होती. तेव्हा मंजिरी बोलते हो का? पण माया का शोधते तिला? तेव्हा मीरा बोलते म्हणजे तुम्ही नव्हतं सांगितलं? तेव्हा मंजिरी बोलते की नाही मी नाही सांगितलं तिला, मी तुला सांगितलं, तिच्याशी काय संबंध माझा? तेव्हा मंजिरी बोलते की अगं हो विसरलीस मी, गुरुवारी आजींना बोलवायचं आहे हे तिने ऐकलं असेल कदाचित. तेव्हा मंजिरी बोलते पण तुला कोणी सांगितलं हे की ती शोधते म्हणून? तेव्हा अंबिका मीराला खुणवते की नाव नको सांगू. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा मंजिरी पुन्हा बोलते की अगं ती कदाचित तुझी मोठी बहीण म्हणून तुला सरप्राईज द्यायचं असेल म्हणून ती शोधत असेल. तेव्हा अंबिका आणि मीराला मंजिरीचं म्हणणं पटतं. पण मंजिरी जेव्हा बोलते ना की तुझी मोठी बहीण आहे ना म्हणून तुला सरप्राईज द्यायचं असेल, ते अंबिकाला काही पटत नाही. तेव्हा मंजिरी बोलते की विचार ना मायाला. तेव्हा मीरा बोलते की हो विचारते ना मी मायाला. आणि तेव्हा अंबिका तिला खुणवते. तेवढ्यात मीरा बोलते की मायाताईला. तेव्हा मीरा बोलते हो विचारते. मीरा आणि अंबिका तिथून चालले जातात. तेव्हा मंजिरी बोलते की म्हणजे ही अंबिका मायाच्या मागावर गेली होती, म्हणजे सावध राहायला हवं. इकडे माया तिच्या खोलीत झोपलेली असते. तिला झोप येतच ना, ती इकडची कहाणी तिकडची कहाणी घेत असते. तेवढं तिथे अंबिका येते आणि अंबिका विचार करत असते की हे माया आजींना का शोधत होते? काहीतरी वेगळं दिसतं, हिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे, शोधून काढलं पाहिजे. तेव्हा मायाला झोप येत नसते. माया उठून बसते आणि बोलते की झोप का येत नाही आहे? थोडा वेळ बाहेर जाऊन वॉक करून यावं असं म्हणते आणि ती उठून दरवाजा ओपन करायला जाते, पण दरवाजा उघडत नसतो. ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि इतकी चिडते की बोलते मीरा मूर्ख आणि काय म्हणतायत की मला झोपेत चालायची सवय आहे, सगळ्यांसमोर खोटं सांगितलं होतं आणि मूर्ख कुठली, मला टॉर्चर करायला लागली आहे, एक संधी सोडत नाही मला त्रास द्यायची आणि आता कडी लावून घेतली आहे. मीरा खूप चिडचिड करत असते. तेव्हा माया खूप चिडचिड करत असते. अंबिकाला हसायला येत असतं. इकडे अथर्व त्याच्या खोलीत चकरा मारत असतो आणि बोलतो की मीरासाठी गिफ्ट आणलं आहे, पण तिला कसं देऊ? तेवढं तिथे मीरा येते. मीरा अथर्वपासून निघून जाते. आपली बेडवरून एक पिलो घेते आणि जायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा. तेव्हा मीरा थांबते. तेव्हा अथर्व मागून गिफ्ट काढतो आणि बोलतो की मीरा तुझ्यासाठी गिफ्ट आणले. तेव्हा मीरा बोलते की का माझ्यासाठी? तेव्हा अथर्व बोलतो आपण बाहेरून आल्यावर जसं गिफ्ट आणतो ना तसं आणलं आहे. तेव्हा मीरा बोलते की तुम्ही तर अनन्याताईसाठी आणलं होतं ना? तेव्हा अथर्व बोलतो की अनन्यासाठी, वेदासाठी आणि तुझ्यासाठीही आणलं आहे. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे आणि जायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा असं काय करते? अगं विचार तरी काय आणलं आहे? तेव्हा मीरा बोलते काय आणलं आहे? तेव्हा अथर्व बोलतो की अगं उघडून तरी बघ. तेव्हा मीरा बोलते नाही नको तुम्हीच सांगा काय आहे? तेव्हा अथर्व बोलतो परफ्यूम आहे. तेव्हा मीरा बोलते मी परफ्यूम नाही वापरत. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, तुला जेव्हा वापरायचं वाटला तेव्हा वापर आणि नाही वापरायचं तर ॲटलिस्ट ठेव तरी तुझ्याकडे, गिफ्ट आहे हे. तेव्हा मीरा बोलते ठीक आहे, हे गिफ्ट तुम्ही माझ्यासाठी कोणत्या नात्याने आणलं आहे? तेव्हा मीरा बोलते नाही मला आता पुन्हा गैरसमज नको आहे म्हणून विचारलं. तेव्हा अथर्व खाली मान घालतो आणि बोलतो मैत्रीच्या नात्याने, आपण फ्रेंड्स राहू शकतो ना, आहोत ना? तेव्हा मीरा बोलते ठीक आहे, ठेवा हे गिफ्ट टेबलवर आणि झोपा तुम्ही, गुड नाईट म्हणून चालली जाते. तेव्हा मीरा पिलो घेऊन त्या चेअरवर जाऊन बसते. थोडं अथर्व तिथे जातो आणि बोलतो की मीरा आपल्या दोघांमध्ये असंच चालू राहणार आहे का? तेव्हा मीरा बोलते असंच म्हणजे? तेव्हा अथर्व बोलतो की तू माझ्याशी नीट बोलतही नाही, मी बाहेर गेलो होतो तेव्हा तुला कॉल केला होता, तू साधा कॉल बॅकही नाही केलास. तेव्हा मीरा बोलते तुम्ही मला फोन लावत होतात? तेव्हा अथर्व बोलतो रिअली, आणि तू ते अँग्री इमोजीस पाठवलेत त्याचं काय? तेव्हा मीराला आठवतं की जेव्हा ती अथर्वला मेसेज टाईप करत असते तेव्हा चुकून ते इमोजी सेंड झालेलं असतं. तेव्हा मीरा बोलते की ते चुकून सेंड झालं होतं. तेव्हा अथर्व बोलतो की म्हणजे तू ते जाणून बुजून नव्हतं ना पाठवलंस? तेव्हा मीरा बोलते नाही. तेव्हा अथर्व बोलतो म्हणजे तुझा राग गेला? तेव्हा मीरा बोलते माहीत नाही. तेव्हा मीरा बोलते झोपा आता, गुड नाईट आणि लाईट ऑफ करा. तेव्हा अथर्व ते गिफ्ट तिथेच तिच्याजवळ ठेवतो आणि लाईट ऑफ करतो आणि अथर्व विचारातच पडलेला असतो. तेव्हा मीरा डोळे उघडून बघते आणि तिला हसायला येतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.